नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या 40 एकराचं प्रकरण हे सध्या गाजत आहे आणि त्या प्रकरणात त्यांचे वडील उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती राजीनाम्याची मागणी होत आहे आणि सातत्याने त्यांच्यावरती नवनवीन आरोप होत आहेत. अजित पवारांचा जो स्टँड होता की मला या प्रकरणात माहितीच नाही, मुलांना डील केली, मला काही माहितीच नाही, तर हे सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखं आहे. आता या प्रकरणात म्हणजे काय हे आपण सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या प्रकरणातलं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले. आता या सूर्यकांत येवले यांच्या नियुक्तीपासून त्यासोबत त्यांची ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती झाली तिथले त्यांचे कारनामे जर आपण बघितले तर त्यांचा इतिहास हा सगळा संपूर्ण भ्रष्टच राहिलेला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वाची पोस्ट केली, ट्विट केलं आणि त्यांचे सगळे कारनामे लिहून काढले. सोबतच ज्या काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे निलंबनाची पत्र वगैरे असतील, ते सगळेसुद्धा त्यांनी माध्यमांना उपलब्ध करून दिले. आणि त्यामुळं हे प्रकरण किती गंभीर आहे की पुण्याचे तहसीलदार म्हणून सूर्यकांत येवले आहेत, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि एवढ्या मोठ्या पदावरती, तहसीलदार पदावरती कोण आहे हे अजित पवार यांना माहीत नाही, हे सुद्धा न पटण्यासारखं आहे. ज्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची उठवायच असते त्या अधिकाऱ्याचं रेकॉर्ड अजित पवार यांना माहिती नसेल, हे म्हणणंच मुळात हास्यास्पद आहे. हा सगळा प्रकार. तर हे सूर्यकांत येवले नेमके कोण आहेत यांच्या संदर्भामध्ये आजपर्यंत वेगवेगळे खुलासे होत आहेत. सूर्यकांत येवले MPSC परीक्षा देत होते, परंतु त्यांना फार काही यश मिळत नव्हतं. हे 2001 मधली गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी कर्णबधिर प्रमाणपत्र तयार करून घेतलं. 2001 मध्ये त्यांनी राज्य मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि अपंग कर्णबधिर कोट्यातून ते पास झाले आणि त्यानंतर त्यांची 2004 मध्ये नागपूर विभागामध्ये नायब तहसीलदार पदावरती नियुक्ती करण्यात आली. बघा, पण ते खरंच कर्णबधिर आहेत का याची चौकशी व्हावी, ही सगळी मागणी होते. आपल्याला नुकतंच माहिती आहे पूजा खेडकर प्रकरण आणि ते सगळं त्या पद्धतीचं हे प्रकरण आहे. कर्णबधिर असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्यांची पदभरती आणि नियुक्ती झालेली आहे. याआधी त्यांनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असं म्हणतात आणि 2001 मध्ये MPSCचा घोटाळा झाला होता. 358 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलण्यात आल्या होत्या आणि प्रत्येकाकडून 3 ते 5 लाख रुपये घेण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाने त्या सगळ्या नियुक्त्या रद्द केल्या. आता ज्यांची सेवेत रुजू होतानाच जी कारकीर्दच काळी असेल, चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा त्यांच्याकडून तुम्ही कशी करणार? आता म्हणजे सूर्यकांत येवले यांची एंट्रीच मुळात संशयास्पद आहे. पुढे काय झालं तर येवले यांना 2011 मध्ये उमरेड, नागपूर जिल्ह्यातला उमरेड इथे 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. 6 दोषारोपपत्र त्यांच्यावरती ठेवण्यात आली, पण पुढे चौकशी झाली नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळं त्यांचं निलंबन करण्यात आलं, पण सेटिंग लावून ते परत रुजू झाले असं बोललं जातं. 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणामध्ये प्रत्येकाकडून 2 ते 2.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार कानावरती येतात नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचं जाहीर केलं होतं. 2016 मध्ये पुणे विभागामध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली होते. बघा, इतक्या ठिकाणी सातत्याने गैरप्रकार होऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई होत नाही आणि सातत्याने ही लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पदावरती रुजू होत राहतात, त्यांची ट्रान्सफर होत राहते. पुणे विभागात आले, पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून मंत्रालयातून सेटिंग लावून आले असा सुद्धा आरोप होतं आणि हे अगदी खरं आहे. इतक्या वेळ तुमच्यावरती सातत्याने आरोप होत आहेत, तुम्हाला रंगेहात पकडलं जात आहे, तरीसुद्धा तुम्हाला एवढे महत्त्वाची पदं दिली जात आहेत. तर 2016 मध्ये इंदापूर तहसीलदार म्हणून ते रुजू झाले. 58 सरकारी जमिनी अनियमित वाटप, वाळू माफियांकडून संगनमत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी पुन्हा एकदा त्यांना निलंबित केला. म्हणजे 14 वर्षामध्ये 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत. मोभास पटेल प्रकरणी घोटाळा, त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत. पुढे अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनाचं पुढे काय झालं काही माहिती नाही. येवले मुढवा झालीन घोटाळा प्रकरणामध्ये सध्या मीडिया कंपनीला फायदा पोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते आणि हे मोंड्यातलं किंवा कोरेगाव पार्क परिसरातलंच प्रकरण नाही, तर बोपुडीच्या प्रकरणात देखील त्यांचंच नाव आहे. हेच सूर्यकांत येवले, तेच खरेदीदार पार्थ पवार ज्यांनी खरेदी केली ते, आणि विकणारे सुद्धा तेच शीतल तेजवाली, या तिघांनी मिळून जसं कोरेगाव पार्क परिसरातलं प्रकरण आहे, अगदी तसंच बोपुडीमधल्या त्या जमिनीचं सुद्धा प्रकरण आहे. ती सुद्धा 13 एकराची जमीन, 50 कोटी रुपयांचा तो सुद्धा घोटाळा आहे. आणि हेच त्रिकूट जे कोरेगाव पार्क परिसरामध्ये होतं, तेच त्रिकूट बोपुडीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा गुन्हा करतं, तशाच पद्धतीचे खोटे कागदपत्र आणि तो सगळा व्यवहार होतो.
आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री म्हणतात मला यातलं काही माहितीच नाही. आता हे असं कसं काय असू शकतं दादा? अजित पवार यांनी याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची लोकं कशी नियुक्त होतात हे सुद्धा सांगणं अजित पवार यांच्याकडून अपेक्षित आहे की ते या संदर्भामधले खुलासे करतील. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. बघत पुढे नेमकं काय होतं. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून सांगा.